नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा नवीन व्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आज असं चौके मालवणमध्ये एका नवीन रेसॉर्टमध्ये येईल असं आहे. मी आज रेसॉर्टचं नाव असं मित्रांनो द नॅनीज ग्रँड हॉलिडे रिसॉर्ट. ठीक आहे ना. आता ह्या रेसॉर्टमध्ये काय काय असा, किती रूम्स असत, केवढी मोठी प्रॉपर्टी आहे, एम्युनिटीज केवढे आहेत, तर आम्ही तुमका सगळं दाखवतलो आहे. ॲक्च्युली मी हैसर कालच रात्री इल्लेलं आहे. मंदार वगैरे असत, लकी दादा असत, बंटी कांबळी असा. सो आम्ही काल रात्री स्टे केलो मुंबईवरून डायरेक्ट घेऊन. आणि जाम हेडेक वगैरे झालेला, कारण खूप लेट झालेलो. मॅच बघलो आणि झोपलो. तर आज पूर्ण ह्या प्रॉपर्टीचा माझा शूट असा. मी तुमका दाखवतलो या प्रॉपर्टीत काय काय असा, रेट्स काय असत. सो तुम्ही जर प्लॅन करत असतात ग्रुपने येऊ किंवा सोलो ट्रिपला येऊ, तर कसं तुमका परवडताला, काय रेट्स असतात ते मी सगळं सांगेन. माझ्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये असत ह्या प्रॉपर्टीचे आपला मॅनेजर. सर, आपलं नाव? माझं नाव हर्षल सुनील लोके. ओके सर. ही प्रॉपर्टी चौके मालवणमध्ये येते ना? हो. येस. चला मग आपण बघूया आता काय काय. मला सांगा म्हणजे काय आहे ते. हा पार्किंग एरिया हा आहे. पार्किंग एरिया आहे आपला पूर्ण अच्छा. या साईडला. हम्म. त्याच्यानंतर पुढे गेलो की हे 2 सिक्युरिटी रूम्स आहेत. ओके, हे सिक्युरिटी रूम्स आहेत. ठीक आहे, ठीक आहे. 3 एकरची प्रॉपर्टी नाही? ही पूर्ण 3 3 एकरची एकर. प्रॉपर्टी. आणि प्रॉपर आता रूम्स किती आहेत टोटल? टोटल रूम्स आहेत इकडे डॉर्मेटरी पकडून 20 रूम. 20 रूम म्हणजे कॅपॅसिटी साधारण एक 80 ते 80 गेस्ट वन आरामशीर टाइम राहू आरामशीर राहू शकतात. प्लस आपला बँक्वेट हॉल आहे, अच्छा AC बँक्वेट हॉल आहे, ओपन हॉल आहे. अच्छा, ते पण बघूया मग. चालेल. हे बघा, हे सिक्युरिटी रूम्स असतात पहिलीच भेटल्या एंट्रीला. ठीक आहे. आणि ही रिसेप्शन बिल्डिंग आहे ना? ठीक आहे. लॉन वगैरे मस्त आहे. पीसफुल लोकेशन आहे, म्हणजे अशी दगदग नाही वाटत. हां, हो. शांत आहे. आजूबाजूला दगदग नाही. इकडून पूर्ण हा व्ह्यू आहे. हे काय दिसतंय ते? पूर्ण आपल्याला ह्याच्यावरती उभं राहिलं या ओपन स्टेजवरती तर पूर्ण चिपी एअरपोर्ट दिसतो. काय म्हणताय? फ्लाईट बघूया ना. लँडिंग वगैरे होतं ना. वा, इकडून फ्लाईट लँडिंग दिसतं. हो. अरे वा. आणि मोस्टली सगळे जे फ्लाय 91चे फ्लाईट्स आहेत ते आपल्या प्रॉपर्टीच्या वरूनच जातात. हो. जास्त आजूबाजूला घरं पण नाही आहेत, म्हणजे शांत. रात्र मस्त वाटलं, शांत एरिया. हे बघा, रात्री दिसणार कुठे? तो ट्रॅक आहे काय? हो, समोरच तो. एअर ट्रॅफिक कंट्रोल आहे, समोर आहे. अच्छा, समजलं. हा बघा, तुमका दिसता का माहीत ना, माका तर दिसता. म्हणजे प्रॉपर पीसफुल आहे लोकेशन. जास्त आजूबाजूक दगदग नाही, घरा वगैरे नाही आहेत. प्रॉपर्टी तर छान असं, म्हणजे स्विमिंग पूल वगैरे तुमका दाखवत आहे. मोठे स्विमिंग पूल आहे हा. सुंदर. बघूया पहिली रिसेप्शन एरिया बघूया. हे बघा, हे रिसेप्शन बिल्डिंग द नॅनी ग्रँड हॉलिडे रिसॉर्ट. रिसेप्शन एरियामध्ये मोठो काउच असा, प्लेइंगसाठी कॅरम वगैरे असा. सुंदर. रूम्स दाखवता सर. आता रिसेप्शन एरियाच्या वरच ना रूम्स असेल. ट्रिपल शेअरिंग आणि डिलक्स रूम आहे. ठीक आहे, बघूया. हे बघा, हे ट्रिपल शेअरिंग रूम. अच्छा, असा टाईप. ओके. आणि अटॅच वॉशरूम ना? ओके. लाईट लावा. अटॅच वॉशरूम. नीट. प्रत्येक रूमला गॅलरी आहे. फक्त ट्रिपल शेअरिंग आणि डिलक्स रूम आहे. अच्छा, इकडनं व्ह्यू बघा, क्या बात आहे. स्विमिंग पूल तुमका दाखवते. जरा दमान पहिली रूम फिरा जरा. ट्रिपल शेअरिंगचे रेट्स काय आहेत? हे आता सध्या रेट चालू आहे 3700. ऑफ सीझन रेट्स आहेत हे. आणि सीझनला हे रेट जातात 4200 पर्यंत. ओके, एक्सक्लुडिंग फूड. एक्सक्लुडिंग फूड. अच्छा. आणि इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट त्याच्यात. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. चेक इन चेकआउट? चेक इन टायमिंग 12चा हां. आणि नेक्स्ट डे 10ला चेकआउट. ओके, ठीक आहे. मस्त रूम हा बघा, चांगला. डिलक्स बघूया. अच्छा, डिलक्स रूम. रूममध्ये टी व्ही आहेत सगळ्या. काल ना आम्ही इलेलो मॅच बघितली मस्त आहे की जिओ हॉटस्टारवर रूमवरती लावून आपली क्वार्टर फायनल. जाम मजा येईल. मस्तच. सगळे रूमच्या ना, डिलक्स रूम, ट्रिपल रूमच्या फ्रंटला सिटिंग एरिया. काय व्ह्यू आहे, काय मजा येत रे. लय भारी व्ह्यू हा. पूर्ण प्रॉपर्टी दिसता इथून बघा. स्विमिंग पूल खयता, स्विमिंग पूल पाठी रावला. ही ओपन स्टेज आहे. थंयसर मगाशी तुमका दाखवलं चिपी एअरपोर्ट वगैरे दिसता. हां, चिपी एअरपोर्ट. म्हणजे असा हिलला असला बरी या लोकेशन, असा वाढत जाता.
हाईटला. आमचे जे रूम आहेत ना मागे थंय तर पूर्ण प्रॉपर्टीज दिसतात. आता निघूया नेक्स्ट. चला. तर मित्रांनो डिलक्स आणि ट्रिपल शेअरिंग रूम बघून आम्ही आता आमच्या मेन एंटरटेनिंग एरियामध्ये इलेलो असो. केवढा मोठा स्विमिंग पूल हा बघा आणि शेप असो असा ना की भाई असं वाकडा तिकडा पळूचा लागताला काय रे. वा. आणि तो पण थंय डायनिंग एरिया म्हणजे रात्री ना थैसर स्विमिंग वगैरे केलात का थैसर पण जेवक बसा शकतात आरामात. हे बघा हैसर सनबाद असं ते काय म्हणतात रे का. वा मस्त प्रॉपर्टी आहे. आणि एक नवीन गजाल तुमका दाखवत आहे हैसर ना ह्यांच्यानी ही दिसताना ही मेडिटेशन केव्ह केलेली आहे. मेडिटेशन केव्ह म्हणजे काय हे बघा. आणि आतमध्ये जायचा फक्त काळोख असा जरा भय दिसता पण मजा येते. हे बघा काय दिसता तर ही पूर्ण बनवलेली आहे. हा हे बघा मेडिटेशन केव्ह. आणि हैसर ना काळोखात बघलात तर स्टॅच्यू पण असा एक दाखवतं. एकच मिनिट हे बघा स्टॅच्यू असा आहे सर बुद्धांचो स्टॅच्यू असा वाटता माका कन्फर्मेशन नाही. तर अशी केफ थंयनं एंट्री करायची हयनं एक्झिट. क्या बात आहे. परत तुम्ही ह्या स्विमिंग पूल एरिया देतालात. मस्त म्हणजे लहान पोरांसाठी वगैरे टाइमपास करू भारी आहे. स्विमिंग पूलसाठी फक्त लोक येतात काय अंघोळीला वगैरे. येतात आपल्याकडे. त्याचे काय चार्जेस आहेत. सिस्टम आहे आपला. हां जर वन डे पॅकेज असेल तर 1000 रुपये पर पर्सन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी लंच आणि संध्याकाळी हाय टी असते. अच्छा आणि 6 वाजता चेकआउट. ओके ठीक रूम आहे. इन्क्लूड नसते. हे किती डेप्थ आहे. डेप्थ किती आहे. ते त्या साईडला आहे तो बेबी पूल. बेबी पूल आहे. तिथून 4.5 फूट होत इथपर्यंत 6 फुटापर्यंत येतो. हा 6 फूट आहे. हो. अरे बापरे वा मस्त 6 फुटापर्यंत येतो. बराच मोठा आहे. हा हे मजा 1.5 लाख लिटर कॅपॅसिटी आहे. 1.5 लाख. अच्छा आणि हे ह्याला काय म्हणतात. हे काय आणले. हे सनबेड आहे. सनबेड बरोबर सनबेड. वा मस्त आहे रे. आणि ती मेडिटेशन केव्ह ना मग अशी बघितली ती आतमध्ये स्टॅच्यू आहे तो कोणाचा आहे. बुद्धा बरोबर येस. बघा मागे स्विमिंग पूल एरिया झालो ना सर थोडा गार्डन असा गार्डन वगैरे छोटा लॉन वगैरे मस्त लावलेला असा. हे बघा घसरगुंडी सीसॉ. क्या बात है क्या बात है. यो गझिबो वाटता सिटिंग एरिया. मस्त आहे यार प्रॉपर्टी मजा येईल. डेस्टिनेशन वेडिंगसाठी बेस्ट हा म्हणता कारण हैसर त्यांचं स्वतःचं लग्नाचं हॉल पण असा. वा बघूया आता हा नवीन रूम दाखवते तुमका आता कॉटेजेस. आता असो प्रीमियम कॉटेज रूम मध्ये ना हैसर एका कॉटेज मध्ये 2 रूम असत. हे बघा दाखवा चला एक बघूया रूम. अरे वा खाली कार्पेट. कार्पेट घालण्याचं काय कारण. कार्पेट रूमला वेगळा लुक प्रीमियमनेस. अच्छा अरे वा सगळ्या हॉटेलला सारखेच असतात. बरोबर. हे बघा बेड हा किंग साईज आहे ना क्वीन साईज आहे. क्वीन साईज आहे. क्वीन साईज बेड वर फॉल सिलिंग हाईट जास्त आहे त्यामुळे चांगला वाटतं. विथ अटॅच वॉशरूम ॲज ऑलवेज. हे बघा आणि मेन विषय दाखवायचा तुमका ना व्ह्यू बघा. आता कसं आम्ही हाईटवर येत चाललो त्यामुळे व्ह्यू भाई बाप लेवल आहे. बघा पूर्ण लॉन दिसता. तो रिसेप्शन ती रिसेप्शन बिल्डिंग हय स्विमिंग पूल आणि आम्ही आता अशें येयलो कळला ना तुमका. हयसून पूर्ण इलेवेशन असा आणि हे पण कॉटेज रूम असत. हे सर डबल कॉटेज ना हे दोन्ही. डबल कॉटेज मध्ये डबल कॉटेज आणि ते तिकडे आहेत हे दोन्ही सिंगल कॉटेज. सिंगल कॉटेज समजलं. आपण सिंगल कॉटेज बघूया आता. प्रीमियम कॉटेज रूम आम्ही जे गेलेलो आतमध्ये असे यांच्याकडे ना टोटल 4 आहेत. म्हणजे ह्या कॉटेजमध्ये 2 रूम ह्या कॉटेजमध्ये 2 रूम आणि हे सिंगल कॉटेज 1 आणि 2 म्हणजे टोटल 6 रूम आहेत कॉटेज रूम मध्ये. आता सिंगल वालो तुमका दाखवतोय मी. ओके हा सिंगल कॉटेज रूम. नाईस नाईस. सगळ्या कॉटेज रूम मध्ये कार्पेट आहे. ओके नाईस. आणि यांना व्ह्यू पण चांगला आहे. हा म्हणजे मस्त व्ह्यू आहे. बघा हा व्ह्यू बघा इलेव्हेशन ह्यो तर स्विमिंग पूल फ्रंटच असा. क्या बात आहे. तर सगळे कॉटेज रूम तुमका दाखवले मी टोटल 6 असत. आणि आम्ही आता इलो सर नवीन रूम त्यांच्याने हालीच बांधलं. 4 डिसेंबरला ओपनिंग झाला आणि ना हयसर लग्नाचं हॉल पण असा. हे बघा ही बिल्डिंग बघा ग्राउंड फ्लोर दिसता ना हय लग्नाचं हॉल पण आहे. आणि रात्री आम्ही स्टेला वर होतो सर ते पण रूम तुमका दाखवतोय. पहिले आपण हॉल बघूया. तर बघूया लग्नाचं हॉल. वा
काय याची कॅपॅसिटी वगैरे सांगा जरा. याची सिटिंग कॅपॅसिटी जवळजवळ 250-300 पर्यंत आहे ओके. आणि टोटल एरिया 700 पर्यंत राहते. टोटल 700. 700 पर्यंत म्हणजे इन्क्लुडिंग बाहेरचं आणि 4 डिसेंबरलाच ओपनिंग केली आहेत ना. 4 डिसेंबरलाच ओपनिंग केली. लग्न किती इथं केले आहेत त्याच्यानंतर. लग्न आता पहिलं लग्न झालं 22 फेब्रुवारीला. अच्छा, ओके ओके. आणि ह्याचा किचन एरिया कुठे आहे. याचा किचन एरिया नाही, त्याचा किचन एरियाच्या ह्या साईडला आहे. हा, आतमध्ये साईडला क्लोज सेक्शन आहे, तो किचन एरिया आहे आणि वॉशरूम आहे तिकडे कॉमन. ओके ओके, नाईस. AC वगैरे आहे ना. एसी. येस. यो प्रीमियम डिलक्स रूम आहे. टोटल किती रूम आहेत इकडे आता. आता टोटल 8 रूम आहेत. 8 रूम. ठीक आहे, बघूया. बघा, ह्यो प्रीमियम डिलक्स रूम. वा. TV, वॉशरूम, कबर्ड सगळं असा. ह्याचे किती चार्जेस आहेत. ह्याचे 4000 रुपये. 4000 रुपये इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. आणि इकडनं व्ह्यू तर भाई एक नंबर दाखवूकच लागतो. दाखवते वेट. हे बघा, स्विमिंग पूल व्ह्यू. क्या बात आहे. हा, ह्याला गझिबो बोलतात ना. गझिबो. हे इकडे कॉटेजेस, म्हणजे पूर्ण व्ह्यू इकडनं दिसतो. इथून पूर्ण एअरपोर्ट दिसतो. समजलं. अरे भाई, मला तर दिसतोय हा बघा एअरपोर्ट. आता तिकडे फ्लाईट आहे उतरलेली आहे समोर दिसते. वा, म्हणजे बघा कसं व्ह्यू आणि काय प्रॉपर्टी आहे ती. क्या बात आहे, मजा येईल. प्रीमियम डिलक्स रूममध्ये ना ह्यो असा 306 नंबरचं रूम. ह्यो एक्झिक्युटिव्ह रूम म्हणतो ते का, सगळ्यात मोठा आहे ह्यो. तुमका दिसताना ह्यो लिव्हिंग एरिया असा, म्हणजे हॉलला तुम्ही रूममध्ये एंट्री मारला, ह्यो लिव्हिंग एरिया आणि ह्यो बेडरूम एरिया. बघा मी दिला येतो, हे बघा. वा रे वा, क्या बात आहे. आणि हयनं व्ह्यू सगळ्यात बेस्ट हा. हे अटॅच वॉशरूम आहे. वॉशरूम असतं. वॉशरूम तुमका दाखवणे नाही परत सगळे सेमच आहे जास्त करून. आणि भाई हयनं व्ह्यू बघा, क्या बात आहे. तर तुम्ही सगळे रूम बघितलात, सगळ्या रूममधनं व्ह्यू वगैरे बघितलात. साधारण सांगितल्याप्रमाणे 20 रूम असत आणि टोटल 80 गेस्टची कॅपॅसिटी असा. 3 एकरमध्ये डेव्हलप केलेली ही प्रॉपर्टी द नॅनी ग्रँड. मस्त, क्या बात आहे. आता आपण जाऊया नाश्त्यासाठी. भूक लागलेली असा. सकाळच्या वाजलं असं 10. सकाळी उठल्यापासून शूटच करी होतो. मस्त वाटली प्रॉपर्टी माका, पीसफुल. आता नाश्त्याला काय काय बघूया. ओपन रेस्टॉरंट असा. नाश्त्यात बघा काय इलात. वा, घावणे आणि काळा वाटाण्याची. काल जशी तू सांगितलेली तशीच काकांनी लगेच बनवलेली. थँक्यू. बघूया आता टेस्ट करू ना. तर मित्रांनो, हे असत ह्या प्रॉपर्टीचे ओनर सचिन आंबेडकर ना सर. येस सर, चांगली वाटली तुमची प्रॉपर्टी खूप. तर काय सांगू इच्छिता. आता हे आता पर्यटक आपल्या दृष्टिकोनातून केलेला मोठं आहे. असं ग्रँड, असं नॅनी ग्रँड बनवलेलं असं. आणि सगळं मीन्स एम्युनिटीज सगळे ठेवलेले आहेत. मीन्स अच्छा, रूम्स आहेत, कॉटेज असतात, प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी आहे. रेस्टॉरंट आहे, स्विमिंग पूल आहे. तुम्ही एन्जॉय करूसाठी ठेवलं आहे. अच्छा. आणि नाव ठेवण्यामध्ये काय म्हणजे. नाव ठेवण्यामागे माझ्या वडिलांचं नाव मीन्स नाना म्हणतात. अच्छा. आणि आई नानी म्हणतो. कॉम्बिनेशन करून तर नॅनी ग्रँड हॉलिडे रिसॉर्ट या नावाने केलं. त्यांच्या पप्पांचं एक इच्छा होती की आपण काहीतरी बनवू असं आहे. चालेल, गार्डन मध्ये. थँक्यू. मस्त. तर तुमका पूर्ण प्रॉपर्टी दाखवला आहे व्हिडिओमध्ये. द नॅनी ग्रँड येऊचा असला ना तर खाली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊन ठेवतोय मी. यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. सर चार्जेस पण चांगले असत, डिसंट असत, पीसफुल लोकेशन असा. कोणाचं डिस्टर्बन्स नाही, आरामात येऊन तुम्ही एन्जॉय करू शकतात. समजला. सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स, ॲड्रेस सगळं मी स्क्रीनवर देऊन ठेवते, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. नक्की चेकआउट करा. तर ही व्हिडिओ मी हैसरच संपवतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. असेच नवीन प्लेसेस, नवीन लोकांसोबत आपण भेटत असतो. चला मग, बरे रे पाबी.